राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या घरी गौराई उत्सव उत्साहात व श्रद्धाभावाने छोटा खांदा पनवेल येथे घरी साजरा करण्यात आला। गौराईच्या आगमनानिमित्त घर आकर्षक सजावट व रोषणाईने उजाळून निघाले होते। महिलांनी पारंपरिक परंपरेनुसार गौराईचे भक्तिभावात पूजन करण्यात आले। महिला, नातेवाईक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून गौराईचे दर्शन घेतले। गौराई उत्सवात मुलींनी, महिलांनी आपल्या कलागुणांना वाव देत सांस्कृतिक उपक्रम व आरती भक्तिभाव यामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले। मनोहर म्हात्रे परिवाराच्या सौजन्याने उपस्थित पाहुण्यांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती। पारंपरिक उत्साह व भक्तिमय वातावरणात हा गौराई उत्सव आनंदात पार पडला। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, छोटा खांदा, पनवेल। म्हात्रे परिवार गौराईचं आगमन झालेलं आहे। कशा प्रकारची सजावट आणि कशा प्रकारचा आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न होतो? स्वर्गीय कान्हाशेठ म्हात्रे यांची परिवाराची बैठक गौर 2 दिवसाची गौर आलेली आहे। तेरड्यापासून गौरीचं बनावट झालेली आहे। सुशोभीकरण आमच्या सर्व मुलांनी केलेले आहेत आणि ही पारंपरिक गौर असल्यामुळे 2 दिवसाचा हा प्रोग्राम खांदा गाव मोठा गाव म्हणून होतो। प्रत्येक कुटुंबाची बैठक गौराई येते आणि या पारंपरिक गौरीचं महत्व म्हणजे 2 गाव 1 गणपती, त्यात फक्त गौरीचं आगमन होतो। गणपती मंदिर असताना सुद्धा गावामध्ये कुठल्याही प्रकारचं मूर्ती आणत नाहीये। खांदागावची ही वैशिष्ट्य आहे की 2 गाव 1 गणपती, तसेच गौराई फक्त प्रत्येक कुटुंबाची असते। ही स्वर्गीय कान्हाशेठ म्हात्रे यांची गौर आहे। 2 दिवसाचं आगमन झालेलं आहे। सुख समृद्धींनी भरभराटी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ही गौर येते। उद्या तिचं विसर्जन होतो। तुम्ही समाजाला काय आवाहन करा? समाजाला एक आव्हान देईल की आता जे चाललेली आहेत रूढी परंपरा यांना ते न बाळगता समाजामध्ये 2 समाजामध्ये तेढ चालवलं आहे, तो सोडून आपण एका जोमाने हे सण सगळे साजरे केले पाहिजेत। हिंदू मुस्लिम याचं खूप आता सध्या बावाळ चालू आहे, त्याच्यावर आपण एक कंट्रोलमध्ये आलं पाहिजे की हे प्रोग्राम झाले तर अशा सगळ्या जाती धर्मांचे लोक एकत्र येतील। आणि देवीला हेच आव्हान आहे की भारतवर्ष जो आता प्रगतीच्या मार्गावर चाललाय त्याची अशीच प्रगती होत राहावी।